Today we are going to see what is homogeneous function. तर आज आपण PDE मधलं homogeneous function म्हणजे काय ते बघणार आहोत. A function f of xy is said to be homogeneous function of the variable x and y. जर तुम्हाला असं एक फंक्शन दिलेलं असेल f of xy, तर हे होमोजिनियस कधी असेल या x आणि y व्हेरिएबलमध्ये ऑफ डिग्री n if it satisfies the equation f of lambda x lambda y is equal to lambda raised to n f of xy. म्हणजे हे केव्हा होमोजिनियस होईल तर जेव्हा आपण या एक्स वायला लॅम्बडा एक्स आणि लॅम्बडा वायने रिप्लेस करू आणि आपल्याला असं या डिग्रीमधलं इक्वेशन भेटेल तेव्हा ते होमोजिनियस असणार आहे. तर ते पाहूयात आपण कसं करायचं. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे एक एक्झाम्पल बघूयात आपण. एफ ऑफ एक्स वाय दिलेला आहे एक्स कॉस वाय अपॉन एक्स. ठीक आहे, तर आता आपण याला काय करणार आहोत, या एक्स आणि वायला लॅम्बडा एक्सला लॅम्बडा एक्स आणि वायला लॅम्बडा वायने रिप्लेस करणार आहोत. ठीक आहे, तर एक्स म्हणजे काय झालेला आहे आपला लॅम्बडा एक्स कॉस ॲज इट इज. वाय म्हणजे काय घ्यायचं आहे, लॅम्बडा वाय अपॉन लॅम्बडा एक्स. इथे लॅम्बडा लॅम्बडा गेट कॅन्सल, तर आतमध्ये काय राहणार आहे, कॉसच्या ब्रॅकेटमध्ये फक्त वाय अपॉन एक्स. आता हे जर बघितलं आपण एक्स कॉस वाय अपॉन एक्स, तर हे आपलं एफ ऑफ एक्स वाय आहे. तर हे आपण कसं लिहू शकतो, लॅम्बडा इथे रेज टू 1 एक्स कॉस वाय अपॉन एक्स हे आहे आपलं गिवन फंक्शन एफ ऑफ एक्स वाय. मग हे इक्वेशन आपल्याला भेटलेलं आहे एफ ऑफ लॅम्बडा एक्स लॅम्बडा वाय इज इक्वल टू लॅम्बडा रेज टू इथे एन म्हणजे किती डिग्री आहे याची, 1 डिग्री आहे एफ ऑफ एक्स वाय. तर आपल्याला इथे काय भेटलेले आहे, डिग्री 1. आणि आता हे इक्वेशन सॅटिस्फाय झाल्यामुळे हे होमोजिनियस इक्वेशन आहे. गिवन इक्वेशन इज गिवन फंक्शन इज होमोजिनियस फंक्शन. समजलं.